पिढ्या ही पाहू शकले. आमचा मुद्दा हाच आहे की उदात्तीकरण न होता ते जसं आहे तसंच राहू द्यायचं. राहिलं कोणी तोडण्याचा प्रश्न आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. जगातलं भारतातलं कोणतेही काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पहिले आडवा होणार आहे. नाही चांगलं आहे बघा. तुम्ही तुमचा मुद्दा आहे आम्हालाही पटला होता. मागच्या वेळी आम्ही दोघांनी एकाच वेळेस सारले. आम्ही विचार केला की बा चला तुम्ही सकाळी करताय तुम्ही करा. आम्ही सकाळच्या कार्यक्रमात आहे आणि आपण आता संध्याकाळी सांस्कृतिक केलं तर ते सगळे आपल्या कार्यक्रमात राहणार आहे. आणि अजून एक सांगतो हे आम्ही दोघं तर करतो ज्या बाकीच्या संघटना विशेष करून पक्ष आहे फार नाव घेतात तुम्ही महाराजांचे फक्त अभिवादन तुम्ही करा. हे आम्ही दोघं तरी जयंती करतोय. माझं आव्हान आहे सगळ्या पक्षाला आमच्या सामाजिक संघटनेला विनंती आहे. फार आपल्या संभाजीनगरलाच किती संघटना आहे या तिथं अभिवादन करा कार्यक्रम करा. पुढच्या वेळेस आमची इच्छा आहे की आम्ही बाहेर कार्यक्रम करा. 2-4 जण आल्यावर काय करणार जी आणि सिंदखेड राजाची जी मंडळी आहे पहिले त्या अर्थी हो आपल्याला भविष्यात एखादी जागा घ्यावा लागेल प्रायव्हेट म्हणून स्मारक स्मारक पुतळ्याच्या शेजारीच आपला कार्यक्रम आतमध्ये आहे. आपली जे सहकारी दुसरे त्यांचा हा गडी बाहेर आहे आपल्या गेटच्या बाहेर ते शस्त्र प्रदर्शन त्यांनी ठेवलं आहे आणि चांगलं आहे. सकाळपासून कार्यक्रम 10 येऊ द्या. आपलं माल मोठं बनायचं आपलं स्वप्न काय सगळ्यांनीच करायचं ना. आपण काय ठेका घेतला आणि आपण सोडणार नाही. आपली 21 वर्ष झालं आम्ही वाहून घेतलेलं आहे. शहाजी राजे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांच्या 430व्या जयंतीच्या निमित्तानं एक भरगच्च सांस्कृतिक महोत्सव व्हावा अशी कल्पना संस्थापक अध्यक्ष किशोरजी चव्हाण, आमचे अध्यक्ष विलासजी पांगारकर, उपाध्यक्ष विजय काकडे पाटील आणि या ठिकाणी दमगीर पाटील सदस्य परमेश्वर नलावडे यांनी मांडली. आणि या माध्यमातून मी पहिल्याच वर्षी इथे सांस्कृतिक महोत्सवाचा प्रमुख स्वागताध्यक्ष म्हणून जी आखणी केलेली आहे. एकूणच शहाजीराजे यांच्या स्मारकाजवळ हा कार्यक्रम होतो हे मला सर्वात महत्त्वाचा भाग्याचा क्षण वाटतो. मग हे करताना हजारो शिवभक्त येणार आहेत असं विलास पांगारकरांनी आत्ता सांगितलं. तर माझा प्रयत्न हाच आहे की आखणी करताना या महोत्सवात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माहेरची साडीमधल्या ज्यांनी घराघरात पोहोचलं महाराष्ट्रात, भारतात आणि जगात अलका कुबल येणार आहेत. पण या ओळखीपेक्षाही दुसरी ओळख त्यांची महत्त्वाची आहे की आता सध्या शिवशाही हे महानाट्य महाराष्ट्रावर फार चालू आहे चांगलं. त्यात मा जिजाऊची भूमिका त्या करत आहेत. मग मी त्यांना विनंती केली की आपण प्रमुख पाहुणे म्हणून या पण त्यासोबत आपण आमच्या शिवभक्तांसाठी काय करू शकाल. तर मा जिजाऊंचा प्रवेश एक 10 मिनिटाचा त्या आपल्यासाठी सादर करणार आहेत. हा एक या सांस्कृतिक महोत्सवाचा एक महत्त्वाचा गुण आहे, जमेची बाजू आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात अभिनेत्री नटरंगच्या रूपात घराघरात पोहोचलेल्या देश विदेशात पोहोचलेल्या सोनाली कुलकर्णी यांना मी विनंती केली की आपण सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या. तर त्यांचाही शिवराज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी ते महानृत्य होणार आहे. आई तुळजाभवानीचा गोंधळ जो आहे छत्रपती शिवरायांना ज्यांनी आशीर्वाद दिले त्या आई भवानीचा गोंधळसुद्धा त्या सादर करणार आहेत. हे महत्त्वाचे शिवभक्तांना मनोरंजन, प्रबोधन आणि जल्लोष असे मिळतील. पण यासोबत स्थानिक कलावंतसुद्धा मी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किशोर चव्हाण, विलास भाऊ यांच्याशी चर्चा केली तेव्हा शाहीर सुरेश जाधव, कलामंडलमचे दिलीप खंडेराय, गोंधळ जे नृत्य सादर करतात ते चांगला गोंधळ प्रकार विजय काटे, या ठिकाणी शहाजीराजे भोसले यांच्यावर व्याख्यान मागच्या वर्षीसुद्धा झालं होतं. याही वर्षी मी यांना विनंती केली की प्राध्यापक रवींद्र बनसोड चांगल्या शब्दांमध्ये शहाजीराजे उभे करतात तर त्यांचं सरकारतर्फे अभिवादन करायला कोण कोण उपस्थित. आता हा मी सांस्कृतिक विभागाचं सगळं सांगितलं. हा वर्गचा कार्यक्रम होईल. रवींद्र खोमणे मी त्याच्यावर येतो. पार्श्वगायक रवींद्र खोमणेसुद्धा आपल्या मराठवाड्यातलाच गायक आहे. त्यांचा सगळा संच शिवजागर गीते सादर करतात. पण उद्घाटनासाठी येणारी जी मान्यवर आहे ती जेव्हा
किशोर चव्हाण, विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे पाटील, परमेश्वर नलावडे आम्ही सगळे बसलो. तेव्हा यांनी विनंती केली आणि भारत देशाचे रेल्वे राज्यमंत्री, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब की कार्यक्रमाचा अध्यक्ष जे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणी माननीय संजयजी शिरसाट हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत. बाकी सगळी मान्यवर आहेत. यासोबत उद्घाटन सोहळ्यानंतर, जयंतीदिनी उद्घाटन झाल्यानंतर पोवाडा, शिवजागर, व्याख्यान आणि त्यानंतर भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजलखानाचा वध प्रतापगडावर केलेला आहे आणि त्या व्यक्तीला महाराजांनी मारल्यानंतर त्यांचं स्मारक आपण मेल्यानंतर वर मानत नाही आणि जिजाऊच्या माध्यमातून ते त्यांना तिथं दफन करण्याचं केलं आहे आणि त्यानंतर राजघराण्याने दिवाबत्तीची सोय आपली अफजलखानाच्या कबरीला केलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, उदात्तीकरण कोणत्याही व्यक्तीचं होऊ नये, उदात्तीकरण. पण राहिला हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे, त्यात हे आमचं शौर्याचं प्रतीक आहे. हा पुरावा आहे भविष्य काळाचा. आता महाराजांनंतर ही कबर होती म्हणून आपण पाहू शकलो, येणाऱ्या पिढ्या ही पाहू शकले. आमचा मुद्दा हाच आहे की उदात्तीकरण न होता ते जसं आहे तसंच राहू द्यायचं. राहिलं कोणी तोडण्याचा प्रश्न, आमच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. जगातलं भारतातलं कोणतेही काम मराठ्याशिवाय होऊ शकत नाही आणि कोणी आलंच तिथं मराठा पहिले आडवा होणार आहे. छत्रपतीचं हे शौर्याचं प्रतीक आहे, आम्ही हे तोडू देणार नाही. आमचा राग, आमची दुश्मनी ही लढेपर्यंत मरेपर्यंत, मरच्यानंतर आमची दुश्मनी संपली. आज महाराजांचा संदेश आहे आणि तो संदेश कोणती राजकीय पक्ष त्यांच्यासाठी करत असेल तर त्यांनी करावं, पण आडवं यायला मराठेच येतील, म्हणजे कोणी येणार. सरळ सरळ आपला विरोध आहे. बिलकुल विरोध आहे. शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. ते कोणी राजकीय फायदा घेण्यासाठी पाडत असेल, करत असेल, मराठेच तिथं पहिले येतील. काही राजकीय पार्टी याचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात असं वाटतंय का? त्यांनी काय करायचं ते त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं सांगितलं की महाराजांचं शौर्याचं प्रतीक आहे ते, त्याचं उदात्तीकरण आम्ही ते कोणी करू नये आणि ते व्हायला पाहिजे ते स्थान. अध्यक्ष साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 401 राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही यावर्षी साजरी करतो. या कार्यक्रमासाठी आपले उद्घाटक म्हणून रावसाहेब दानवे पाटील, माजी रेल्वे मंत्री हे खास करून आम्ही आग्रह करून या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेलं आहे. तसंच कायम आम्हाला साथ देणारे मधुजीराजे भोसले नागपूर घराण्याचे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपले शिवाजीराजे जाधव सिंदखेड राजा तेही आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला शोभा वाढवणारे, साथ देणारे तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसंच सुरेश चव्हाणके सुदर्शन चॅनलचे प्रमुख तेही हमेशा राज्याच्या बाहेर आम्हाला कार्यक्रमाला खूप मोठी महाराष्ट्राची शान म्हणून ते काम करत आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला ज्या माध्यमातून आज या जयंतीला मार्गदर्शक आमचे राजेश सरकटे यांनी जो जोश दाखवला, एवढे मोठे कलाकार आणले, त्यांनी नावं सांगितलेच. त्यांचं या कार्यक्रमाची रूपरेषा सगळी त्यांच्याकडेच आहे. पण आम्ही राष्ट्रीय शिवजयंती ज्याला शहाजीराजेंची जयंती ज्याला म्हणायची, तर आम्ही दुसऱ्या राज्यातून हजारोच्या संख्येने इथं या स्मारक बघण्यासाठी, शहाजीराजेंची गडी बघण्यासाठी बाहेरच्या हजारोच्या संख्येने बाहेरच्या राज्यातले लोक इथं येणार आहेत, प्रतिनिधी येणार आहेत. त्यांचंही आपल्या माध्यमातून अभिनंदन करू आणि आपलंही मोठ्या प्रमाणात आम्ही अभिनंदन करू. सकाळी 12 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तिथं जेवणाचा प्रोग्राम चालू राहणार आहे. ते आमच्या समितीने ते नियोजन केलेले आहेत आणि खास करून आपल्या माध्यमातून सांगता येईल का आम्ही राजकीय किंवा उद्योजक कोणाकडूनही 1 रुपया न घेता हा कार्यक्रम आम्ही सगळे करत आजपर्यंत आलेलो आहोत आणि ह्या कार्यक्रमाचं आपल्या माध्यमातून शहाजीराजांचं स्मारक, जिजामाताचं स्मारक आणि जे आत्ता तुम्ही सांगितलं औरंगजेबाची कबर तोडणार का नाही,
त्यांच्याकडं लक्ष आपण लोक केंद्रित करण्यापेक्षा आपल्या राजाने काय केलं ते देशाच्या बाहेर कसं जाईल याच्याकडं जर आपल्या पत्रकारांनी लक्ष दिलं तर मी धन्यवाद मानल. कारण राजकीय लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी काहीतरी बोलतात, टी व्हीवर येतात आणि आपल्या मुलाबाळांचं युवकांचं नुकसान होतं. नाहक क्रोध समाजामध्ये निर्माण होऊ राहिला, हे आपल्या माध्यमातून होऊ नये. आपणही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराचं शहाजीराजांनी जे केलं देशभर ते प्रतीक वेरूळमध्ये आणि आता किशोर भाऊंनी 2 दिवसापूर्वी काही लोकांनी पण सांगितलं जिजामाताचं शहाजीराजांचं विवाह इथं त्या कबरीच्या बाजूलाच कुठंतरी झालेला आहे, दौलताबाद किल्ल्याजवळ. ती जागा ताब्यात घेऊन तिथं कसं स्मारक होईल अशी सद्बुद्धी आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांना मिळो आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊन ते बघणं गरजेचं आहे. शहाजीराजांची जयंती मोठ्या उत्साहात वेरूळ गडी येथे आपण उत्साहात साजरी करतो, पण शहाजीराजांची जी समाधी आहे कर्नाटकातली त्याची दुरावस्था याकडे आपण काही लक्ष देणार आहोत. आम्ही गेल्या 17 वर्षापासून तिथं जाऊन सुद्धा असाच कार्यक्रम चालू केलेला आहे आणि त्याची सुरुवात छावा संघटनेचे आमची टीम किशोर भाऊ चव्हाण आणि आम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन केलेली आहेत आणि तो प्रकाश थोडा उजेडात येतो. तेही स्मारक आम्ही पेपरला बातम्या आहे आमच्या का तिथल्या सरकारने जर मान्यता दिली तर आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने तिथं स्मारक देणार अशा बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. पण राज्यकर्त्यांनी आम्हाला साथ दिली नाही म्हणून ते तिथं जी दुरावस्था बघायला भेटते. आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे पण शेवटी आमचा आवाज तिथंवर पोचू शकलेला नाही आणि आपल्या माध्यमातून सगळ्या हा आवाज नक्कीच पोहोचल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तिथं मोठं स्मारक आणि मोठी जागासुद्धा उपलब्ध आपल्या माध्यमातून होईल. सरकार एक काम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. आम्ही पानिपतला शौर्य दिन गेल्या 16 वर्षापासून करतो. तिथंसुद्धा यावर्षी मुख्यमंत्र्यांनी निधी कबूल केला तर आम्ही त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करणार आहोत. कारण चळवळीतल्या लोकांनी तिथं जाऊन हे काम करणं आणि महाराष्ट्रातल्या सरकारच्या गेल्या वर्षीसुद्धा केसरकर साहेब आले होते, तिथले राज्यपाल आले होते म्हणून ते थोडं मोठं करताना आता चांगला प्रकाश पडलेला आहे. इथंही स्मारक होणार आहेत. असंच सद्बुद्धी भेटून कर्नाटकची जी शहाजीराजेंची गडी आहे तिथं केंद्रातले मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि येणाऱ्या 18 मार्चला सगळ्या राज्यकर्त्यांनी या वेरूळ इथून घोषणा करावी का आम्ही तिथं लक्ष देणारच आहे. आणि जसे आम्हाला हा प्रश्न विचारला तसा आपण सगळ्यांनी राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावा. मी जयंतीला सगळ्यांनी यावं, आपण सगळेजणं इथं आलात, मी सगळ्यांचं धन्यवाद मानल. आणि दिवसभराचे कार्यक्रमाची रूपरेषा आमचे सरकारी साहेब काकडे पाटील, परमेश्वर नरवाडे पाटील, किशोर भाऊ आणि अनेक जणांनी हातात घेतलेली आहेत. अधिक काही लोक खेड्यापाड्यावर जाऊन प्रचार करतायत का हजारोच्या संख्येने तिथं यायचं आहे. ते काम आमचं चालू आहे.